तर प्रथमतः राजेश शेठ आपण मंडप डेकोरेटर यांचा सन्मान आपण करावा. त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाला. मंडप डेकोरेटर सुगंध मंडप डेकोरेटर यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. विकास इतर सुगंध मंडप डेकोरेटरचे ओनर यांचा इथे सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर डीजे मास्टर नितीन डीजे क्षेत्रातील बेतात बादशाह म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो की आपल्या संगीताच्या तालावरती ज्याने सर्वांची मनं जिंकली, सानिया डीजे साऊंडचे सर्व नितीन शेठ पाटील दुंद्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. विश्वनाथ कातारा साहेब आमचे 40 मास्टर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन या ठिकाणी पाहतो. तर 40+ विभागीय अध्यक्ष रुपेशजी उलवेकर साहेब यांना विनंती असेल आपण यावा, आपण देखील बक्षीस वितरण सोडण्यासाठी या ठिकाणी जॉईन व्हावं. रुपेश उलवेकर साहेब आपणास विनंती असेल. त्याच्यानंतर महेशभाई भोईर खारघर के 40+ मास्टर यावं. महेशभाई आपल्याला विनंती असेल आपण देखील आसनस्थ व्हावं. हॅलो तर मंडप डेकोरेटरची आनबान शान सुगंध मंडप डेकोरेटर यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी राजेश शेठ कातारा यांना विनंती करतो आमचे आकाश शेठ आपण देखील यावा. आकाश शेठ कातारा बक्षीस वितरण सोहळ्यासाठी एवन जोडी राजेश शेठ कातारा आणि आकाश शेठ कातारा यांच्या शुभ हस्ते आपण सर्व या मित्र परिवारांचा सन्मान मी वैभव शेठ यांना विनंती करतो आपण यावं. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. बघा मंडप जर तुम्हाला आवडला असेल तर टाळ्या वाजल्या पाहिजेत. जबरदस्त मंडप डेकोरेटर आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. ते सुगंध साऊंड सर्व्हिस मंडप डेकोरेटर उसरली यांचा इथे शुभ सन्मान. त्याच्यानंतर मित्रांनो सानिया डीजे साऊंड सर्व्हिस यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. नितीन पाटील दुंद्रे रानामध्ये करता करीन पण दुंद्र्याचा नवरा करीन वर बेगीन चरगो सुंदरा गाडी लागले दुंदरा. तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो नितीन डीजे साठी. जबरदस्त डीजेची भूमिका सातत्याने निभावली आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याच्यानंतर आमचे मराठीचे उत्कृष्ट समालोचक मनोहर या ठिकाणी आमचे मंगेश पाटील शिरवली त्यांना विनंती असेल आपण यावं. मंगेश 2 दिवस या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला दमदार योगदान दिलं. मराठीचा अप्रतिम आवाज मंगेश पाटील मॅन फ्रॉम शिरवली उभरता उभा सितारा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. टाळ्या वाजल्या पाहिजे. जीएसटी लागत नाही. एखाद्या कलाकाराला दाद देण्यासाठी तुमच्या टॅलेंटची गरज असते. थँक्यू रुपेशजी उलवेकर साहेब यावं आपण आसनस्थ व्हावं. त्याच्यानंतर पुढचा सन्मान कॉमेट्री क्षेत्र के शेर शायरी का बेताज बादशाह. भले ही उनकी जन्मभूमि उड़ीसा हो लेकिन कर्मभूमि उनकी महाराष्ट्र है. और वो हमारे हिंदी के शेर शायराना अंदाज जिन्हें मंगरूल मासा पसंद है. क्यों? तेल कम रहता है, एक कांटा रहता है. लेकिन आकाश शेठ कातरा इन्होंने उन्हें बिल्कुल पापलेट झींगा और आकाश आई है. और यहाँ पर बाबूशाह यानी कि कॉमेट्री क्षेत्र के छगुला जिसे कहा जाता है बाबूशाह का सन्मान. क्या बात है. बघा सर्वांना आमंत्रण मित्रांनो. बाबूशाह आहे पाहुणे येत आहेत त्याच्यामुळे थोडासा मी तुमची माहिती घेतो का. काय सांगाल कशी वाटली राजेश भाईंची स्पर्धा. नाही स्पर्धा तो आवडला मला भरपूर जाम. काय ना बाबूसाला 0 पासून हिरो आकाश दादा होंदे राजेश दादा होंदे सगळे देव बघा महाराष्ट्राचा युवा आहे. ते भरपूर प्रेम दिला बाबा. आज महाराष्ट्रामध्ये मी हिरो झाली. तुम्ही दादा कधी या ओडिसा जगन्नाथपुरी दर्शनसाठी मी आहे तिथे. वेलकम आहे. चलिए बात करेंगे हमारे देखिए राजेश दादा कातारा देखिए बात करेंगे कोविड के समय पे देखिए बात करेंगे गरीबों को मदद सपोर्ट और हमें भी जब जब जरूरत पड़ी है निश्चित रूप से राजेश दादा आकाश दादा खड़े हुए हैं. और इसलिए मैं इनके सॉन्ग हमेशा कहता रहता हूँ. जब अपना टेनिस क्रिकेट में संग आए थे बाबूशाह कमेंट्री वाला राजेश दादा
राजेश दादा नाव हे गाजलाय रायगड ठाणे जिल्ह्याचं. नको अजून नाही होईल बाबा, राहून दे. चिंगो चिंगो. त्याच्यानंतर पुढचा सन्मान मित्रांनो आपण करूया की महाराष्ट्रामधला कुठलाही नेता येऊ द्या, त्यांना ना कोणाचा पद सांगायची गरज. जर डोंगरावरी जर त्यांना माणूस दिसला तरी त्यांचा शार्प माइंड की केंद्रामध्ये आपण नारायण राणे साहेबांना पाहतो, आणि जसा बैलगाडा क्षेत्रामध्ये 12 शिंदे केसरी बकासूर आपण पाहतो, तसा कॉमेट्री क्षेत्रातील 63 सीसी सुनील गावस्कर पुरस्कृत सन्मानित हिंद केसरी, नारायण राणे पुरस्कृत साहेब हिंद केसरी, असा डबल हिंद केसरी महागुरु एम.डी. गडकेसर यांचा सन्मान. बघा, महाराष्ट्राचे ख्यातनाम समालोचक, भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा प्रवक्ते म्हणून ज्यांना आपण सातत्याने पाहतो, की मित्रांनो त्यांचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी कोविड कालच होता त्यावेळी खऱ्या अर्थानं आणि रामशेठ ठाकूर साहेब आणि महागुरु एम.डी. गडगे सरांच्यावर असणारा प्रेम की फक्त काही कामानिमित्त गेले आणि फक्त साहेब बोलले की माझा महागुरु गडगे सर आलेत, त्यांना नक्कीच आपण योगदान द्या. आणि रामशेठ ठाकूर साहेबांचा ज्यांना हात लागला त्याचं नक्कीच सोनं होतं. असे महागुरुसाठी एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या मित्रांनो. आणि त्यांचा मोबाईल नंबर शेवटला माहिती आहे 50-50. डान्स तुम्ही बघाल, आपण आव्हान खणतो, झाडे होतो डबल डान्सर. महागुरु काय सांगाल? तर थँक्स रॉकस्टार प्रवीण गायकर, आई गावदेवी प्रसन्न, गौरी स्फोट नेवाले यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने दमदार स्वरूपात खऱ्या अर्थाने संपन्न झाली. रायगड आणि ठाणे जिल्हा, अर्थात रायगड आणि ठाणे जिल्हा म्हटला तर एका मातेची 2 लेकरं आणि एका नाण्याच्या 2 बाजू, यामध्ये खऱ्या अर्थाने रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील आपले सर्व सहकारी सर्व खेळाडूंना या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी प्राप्त झाली. 7 दिवस आपण बघितलं, खऱ्या अर्थाने आपण सर्वजण या स्पर्धेचे साक्षीदार आहात. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने पंचांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे दमदार कामगिरी साकारली. आमचे समालोचक मित्र असतील, गुणलेखक असतील, साऊंड सिस्टीम सर्वांनी योगदान दिला आणि कोणत्याच प्रकारचा गालबोट लागला नाही. त्याकरता या स्पर्धेमध्ये ज्या संघाने सहभाग घेतला त्या विजेता क्रिकेट संघाचं आम्ही खऱ्या अर्थाने मनपूर्वक आम्ही अभिनंदन करू. राजेश शेठ काथारा, आकाश शेठ काथारा आणि गौरी स्फोट नेवाले आणि ग्रामस्थ मंडळ नेवाले यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने येत असताना आज राजेश शेठ काथारा यांच्यावर असणारं प्रेम, सन्माननीय आमदार साहेब इथे आले. तुम्हाला एक सांगतो, खऱ्या अर्थाने आम्ही सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये त्यांच्या सभेमध्ये वावरत असतो, परंतु रायगड जिल्ह्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, 10 नगर परिषदेच्या निवडणुका सुरू असताना सुद्धा आम्ही सुरुवातीला चर्चा केली की राजेश शेठ आमदार साहेबांवर संपूर्ण रायगड जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. यदा कदाचित आमदार साहेब येतील का यदा कधी अशक्य होतं, परंतु राजेश शेठ काथारा, आकाश शेठ काथारा आणि नेवाले गावातील त्यांच्या सर्व सहकार्यांवर असणारं प्रेम, या प्रेमास्थ खऱ्या अर्थाने आमदार साहेब राजेश शेठ काथारा यांना ॲडव्हान्समध्ये वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्याकरता आवर्जून उपस्थित राहिलं. आणि या स्पर्धेमध्ये असं वाटलं, आज ज्या संघाने सहभाग घेतला, जे पात्र ठरलेले आहेत बक्षिसाचे, त्यांना सुद्धा असे वाटेल की ज्या प्रकारे चातक पक्षी प्रत्येक वर्षी खऱ्या अर्थाने पावसाची आतुरतेने वाट पाहत असते, पुढील वर्षी सुद्धा हे सर्व संघ सर्व खेळाडू गौरी स्पोर्ट नेवाली आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेची अशीच वाट पाहत राहतील. मी पुन्हा एकदा समालोचक म्हणून राजेश शेठ, आकाश असतील, त्यांचे सर्व आई गावदेवी प्रसन्न, गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघ, ग्रामस्थ मंडळ नेवाली, तुम्ही आम्हाला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा बोलतो, आमच्या रायगड जिल्ह्याचा एक दमदार आवाज रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे. तर धन्यवाद महागुरु. बघा, या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 1 लाख, रेफ्रिजरेटर फ्रीज 40+ साठी 1 रुपया. आणि जर खरोखर तुम्हाला मनापासून ही स्पर्धा आवडली असेल ना, तर A1 जोडीसाठी राजेश शेठ काथारा, आकाश शेठ काथारा आणि त्यांच्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. तर बघा, दमदार स्पर्धा आम्हाला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान करूया. आमचे त्रिवेणी संगम, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यावा आरबी ब्रदर्स आणि व्हायब्रेशन अंपायर सँडी पालकर, छोटा सनी देओल म्हणून ज्यांना आम्ही ओळखतो, ते पंच सँडी पालकर यावा. चला सँडी पालकर, आपला डान्स झालाच पाहिजे. हो लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो पता. मित्रांनो, एक असे व्हायब्रेशन पंच जे तुम्ही क्रिकेटमध्ये असे म्हणजे पॅन्ट वरती करून खेळता,
ते क्रिकेटमध्ये अलाउड नाही आहे, परंतु ते लगेच तिथे जाणार, पहिले पॅन्ट खाली घे व्यवस्थित आणि मग क्रिकेट खेळ. हे असे व्हायब्रेशन पंच सँडी पालकर, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. छोटा सनी देवल केवाले गावचा, सुनील तांडेल टेंडाई चतारा, त्याच्यानंतर आपण पाहू शकाल सत्यवान काकडे मॅम फ्रॉम आदई, थार विजेता पंच. पंचांमध्ये थार ज्यांनी जिंकली मित्रांनो, असं सत्यवान काकडे आरपी ब्रदर्स यांचा शुभ सन्मान. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया मित्रांनो, की ज्याने आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली, क्वालिटी विथ क्लिअरिटी. तर संदेश यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. संदेश यावं. तर अजितभाई, नितीनभाई आणि रविभाई 40+ मास्टर आपण देखील असं नसतं बाबा. आमचे विशाल भाऊ कातारा आपणास विनंती, आपण देखील या ठिकाणी जॉईन आमच्या समेत. आणि बलराम कातारा साहेब आपण देखील यावं, सर्वांना विनंती असेल आपण जॉईन व्हा. संजय कातारा साहेब यांना विनंती असेल. आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो, ते कामोटे गावचे दमदार नेतृत्व, द किंग ऑफ कामोटे म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो, असे शहर प्रमुख सुनीलभाई गोवारी साहेबांचं या स्पर्धेच्या ठिकाणी आपण शुभागमन पाहतो. तर संदेशचा सन्मान राजेशभाई आपण करावा. बघा मित्रांनो, त्याला सीओला जेवणाला सुद्धा वेळ भेटत नाही. अजित, नितीन काका आणि त्यांच्या समेत रविभाई, याच आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते एकदा क्लिअरिटी आणि क्वालिटी आपल्याला आवडली असेल आई एकविरा इव्हेंटची, तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. जेवणासाठी सुद्धा वेळ भेटत नाही, राईस खातो तिथेच बसून, परंतु प्रेक्षकांना क्लिअरिटी चांगली देतो. संदेशांचा शुभ सन्मान. त्याच्यानंतर स्कोरर सुधीर आगलावे, सुधीर यावं. स्कोरर सुधीर यांचा सन्मान. राजेश शेठ यांच्यावरती असणारं प्रेम आणि त्यांच्या प्रेमापोटी आपण 7 दिवस ज्यांची स्कोरिंगची भूमिका पाहिली, ते सुधीर आगलावेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. सन्माननीय मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. शिवसेनेचा कामोटे शहरामधला एक दमदार बुलंद आवाज, सन्माननीय कामोटे शिवसेना शहर प्रमुख आदरणीय सुनील भाऊ गोवारी यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. सुनील भाऊ, मनपूर्वक स्वागत आहे आपलं, यावं. आणि यानंतर ज्यांचा आपण खऱ्या अर्थाने सत्कार करणार आहोत, स्वागत करणार आहोत, निश्चित स्वरूपात आता रॉकस्टारला आम्ही इथे आमंत्रित करू. चला, सन्माननीय शिवसेनेचे कामोटे शहर प्रमुख आदरणीय सुनील भाऊ गोवारी यांचं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 पर्व 16 या दमदार स्पर्धेकरता, बक्षीस वितरण सोहळ्याकरता वेळेची खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे अभाव असताना सुद्धा, परंतु वेळात वेळ काढून सुनील भाऊ गोवारी शिवसेनेचे कामोटे शहर प्रमुख, सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थक म्हणून संपूर्ण पनवेल तालुका तथा संपूर्ण कामोटे शहरामध्ये ज्यांचा आदर आणि सन्मान सातत्याने समाजामध्ये केला जातो, ते सन्माननीय कामोटे शिवसेना शहर प्रमुख आदरणीय सुनील भाऊ गोवारी यांचं इथे आगमन होत आहे. आणि त्यांच्या समवेत जयेश गोवारी, सचिन दादा म्हात्रे आणि जयदू गोवारी, मनपूर्वक सर्वांचं स्वागत आहे. तत्पूर्वी आता आपण ज्यांचा सन्मान करणार आहोत मित्रांनो, की खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं की ज्याच्यावर संपूर्ण इथे आमच्या आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाच्या ऑर्गनायझर कमिटीने संपूर्ण या स्पर्धेतील संघ एकत्रित करणं आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा संपूर्ण लेखाजोखा, जी संपूर्ण कॅशची आर्थिक खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या ज्यांच्याकडे जबाबदारी सोपवली आणि 1 रुपयाचा सुद्धा खऱ्या अर्थाने इकडे तिकडं कोणताही 1 रुपयाचा गालबोट न लागता ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ॲडव्हान्स असेल, स्पर्धेची प्रवेश फी असेल अथवा इतर कॅश असेल,
ते सक्षमरित्या खऱ्या अर्थाने ज्याने सोपवलं आणि ते साक्षात खऱ्या अर्थाने सत्यात ज्याने उतरवलं ते आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता हा पडद्या पाठीमागचा कलाकार मित्रांनो, याचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करूया. रायगड जिल्ह्यातील अतिशय लोकप्रिय आणि अतिशय लोकप्रिय क्रिकेट समालोचक रॉकस्टार प्रवीणचा यथोचित गौरव इथे केला जाईल. सुनील भाऊ गोवारी. खऱ्या अर्थाने बघा, परिंदों को मिलेगी एक दिन मंजिल, ये फैले हुए उनके पर बोलते हैं, खामोश दुनिया में वो लोग रहते हैं कि जमाने में जिनके हुनर बोलते हैं. बैलगाडा शर्यतीमध्ये जसा खऱ्या अर्थाने छोटा सर्जा तसा टेनिस क्रिकेट जगतातला आमचा छोटा सर्जा रॉकस्टार प्रवीण गायकर. तर विशालभाई यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. विशालभाई यांना विनंती असेल यावा. सत्याभाई दोस्ती दुनियातील राजा माणूस. मित्रांनो, जेव्हा आपण राजेश शेठ कातारा यांचा गणपती करताना विसर्जन सोहळा पाहतो, त्या विसर्जन सोहळ्यामध्ये ज्यांचा दमदार योगदान आम्हाला पाहायला मिळतो, अशी पेंदरगावची दोस्ती दुनियातील मुलूक मैदानी तोप सत्याभाई यांचा इथे सन्मान एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या मित्रांनो. तर मित्रांनो, त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान करूया. जी आपण बक्षीस समारंभ सोहळ्यासाठी ज्यांची आपण वाट पाहत होतो, ते आजचे आमचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांच्या वतीनं दरवर्षी या स्पर्धेसाठी आम्हाला रेफ्रिजरेटर फ्रीज दिले जातात, अशी शिवसेनेची मुलूक मैदानी तोप शिंदे साहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज शिवसेनेच्या माध्यमातून कामोठे शहराचा विकासाचा वसा ज्यांनी हातामध्ये घेतला, द किंग ऑफ कामोठे शहर प्रमुख सुनीलभाई गोवारी यांचा इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी या स्पर्धेची आणबान शान एवन जोडी राजेश शेठ कातारा आणि आकाश शेठ कातारा यांच्या वतीनं आपण सन्मान करू. एकदा जोरदार लावून जाऊ द्या मित्रांनो. त्याच्यानंतर जयेशभाई गोवारी, सुनीलभाई यांच्या समेत नेहमीच चांगलं कार्य सातत्याने आपण त्यांचा पाहतो, ते जयेशभाई गोवारी यांचा देखील इथे शुभ सन्मान. अतुलभाई कातारा यावं. अतुल आमचे क्रिकेटर अतुल कातारा यावं. ओमकार असतील आमचे अतुल ओमकार यावं आपल्या शुभ हस्ते. या ठिकाणी जयेशभाई गोवारी यांचा यथोचित सन्मान मायचूपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सन्मान. त्याच्यानंतर सन्माननीय कमलाकर गायकर साहेब उपतालुका प्रमुख यांना विनंती असेल आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. उपतालुका प्रमुख कमलाकर गायकर साहेब यांचा इथे शुभ सन्मान. सुरेश पाटील साहेब आणि नितेश कातारा यांना विनंती असेल आपण यावं. आपल्या शुभ हस्ते कमलाकर गायकर साहेब यांचा इथे यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करावा. धन्यवाद डीजे. त्याच्यानंतर सन्माननीय सचिन म्हात्रे साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं. सचिन म्हात्रे साहेब, ओमकार पाटील आणि आकाश पाटील या दोघांना विनंती करतो आपण यावं. आपल्या शुभ हस्ते आपण सचिनभाई म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान आपण करावा. सचिनभाई आपण यावं. सचिनभाई म्हटल्यानंतर मित्रांनो, गावदेवी ढाबा मालकचा ओनर, तुम्ही किती रात्री स्पर्धा नाईट असू द्या, त्या प्रत्येक स्पर्धेसाठी दमदार योगदान देणारा जुई गावचा दमदार नेतृत्व सचिन शेठ यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. थँक्यू डीजे. त्याच्यानंतर सन्माननीय देवीदास गोवारी साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. देवीदास गोवारी साहेबांना विनंती करतो. प्रमोद खांदेकर
प्रमोद कांदेकर यावं मित्रांनो. प्रदीप पाटील आणि प्रमोद कांदेकर, बिंजोरचा बेतात बादशाह, चारी कांदी पब्लिक, प्रमोद कांदेकर आणि आमचे मॅनेजिंग डायरेक्टर या ठिकाणी श्री साई एंटरप्राइजेस सर्विस प्रदीपभाई यांच्या शुभ हस्ते सन्मान. आणि त्याच्यानंतर अरुण भालेराव साहेब, मुझो पर ताव देने वाले बाजीराव सिंगम देख सकते हैं. यावा अरुण भालेराव साहेब, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. विश्वास कातारा, मुझो पर ताव दीजिए, बाजीराव सिंगम की पहचान देखिए स्क्रीन के ऊपर दोस्तों. या ठिकाणी अरुण भालेराव साहेबांचा इथे यथोचित सन्मान आपण या ठिकाणी पाहतो. असं वाटते की आर्मी मॅन पोलीसचा जी आपण फॅसिलिटी पाहतो त्या अरुण भालेराव साहेबांचा सन्मान. त्याच्यानंतर 40+ विभागीय अध्यक्ष रुपेश उलवेकर साहेब, त्यांचा देखील सन्मान झालाय. त्याच्यानंतर विश्वनाथ कातारा साहेब आमचे 40+ मास्टर, की आपल्या वतीनं म्हणजे आपल्या मुलाच्या वतीनं विशाल भाऊ यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला भाऊ त्यांचे माफी असावी, त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला सर्व चेंडू उपलब्ध करून दिले. आमचे मोतीराम कातारा साहेब असतील यांच्या वतीनं पाण्याची व्यवस्था, परशुराम कातारा साहेब यांच्या वतीनं केबल नेट सेवा, आमचे त्रिवेणी संगम साजन भाऊ असतील, त्याच्यानंतर सागर भाऊ त्यांच्या समेत आमचे कृपाल भाऊ या त्रिवेणी संगमांच्या माध्यमातून आम्हाला स्पोर्ट्स सायकल, आमचे गावदेवी कन्स्ट्रक्शनचे ओनर विनोद भाई यांच्या वतीने रेफ्रिजरेटर फ्रीज, त्याच्यानंतर आमचे दिनेश सावंत साहेब यांच्या वतीने आम्हाला सर्व ट्रॉफ्या मिळण्यात आल्या. तर मर्फीबाई यांचा देखील सन्मान आपण करूया. या मर्फीबाई आपण यावं. तर चला आपण आता सन्मान सर्व झालेत, आता फक्त आपण केक कापणार आहोत. सुनील भाऊ गोवारी यांनी या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं राजेश शेठ कातारा यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते उपस्थित राहिलेत आणि त्यांच्या वतीनं देखील आपण बर्थडे सेलिब्रेशन साजरा करूया. तर दशरथ खांदेकर साहेबांना विनंती असेल आपण देखील यावं. दशरथ खांदेकर साहेबांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आकाश शेठ कातारा आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दशरथ खांदेकर साहेबांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा. तर जसा बर्थडे सेलिब्रेशन संपेल मग आपण पारितोषिकडे बोलूया. डीजे आपण देखील रेडी राहावं, वाढदिवसाचा सॉन्ग आपण देखील प्ले करावा. तर राजेश शेठ कातारा यांच्या वतीनं राजेश कातारा साहेब थोडीशी दिलगिरी व्यक्त करतात मित्रांनो, कारण आज त्यांचा वाढदिवस तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिला असाल की एवढे केक आपण या स्पर्धेमध्ये पाहिले, त्यांचे मित्र परिवार. आणि या ठिकाणी देखील आपण नाही, आमदार साहेबांनी सांगितलं 25वा वाढदिवस, 42वा वाढदिवस त्यांचा, आणि अजून 58 वर्ष नक्कीच हा वाढदिवस ते साजरा करतील, शतायुष्य व्हावा या सदिच्छा. तर सुनील भाऊ गोवारी यांच्या वतीनं आपण खऱ्या अर्थानं राजेश कातारा यांचा वाढदिवस सोहळा साजरा करणार आहोत. आणि केक नंबर 86वा केक आपण या स्पर्धेमध्ये पाहतो मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. डीजेला विनंती. थोडंसं कठीण होईल, त्याच्यामुळे आता आपण बक्षीस सोहळा या ठिकाणी पार पाडणार आहोत. सुनील भाऊ गोवारी यांच्या वतीनं हा वाढदिवस सोहळा देखील आपण राजेश शेठ कातारा यांचा पाहिलात. तर प्रथमतः आपण 40+ मास्टर यांचे पारितोषिक वितरण सोहळा करणार आहोत. नितीन तर चला आता आपण बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी पार पाडणार आहोत. तर प्रथमतः उत्कृष्ट गोलंदाज
हे पारितोषिक आपण देऊया. उत्कृष्ट गोलंदाज साठी 40+ साठी आपण ट्रॉफी आहे ना, तर उत्कृष्ट गोलंदाज 40+ मास्टर तो ठरलाय ज्याने दमदार गोलंदाजी करत असताना या स्पर्धेमध्ये 3 विकेट घेतलेत आणि तो खेळाडू ठरलाय 40+ मास्टर. तत्पूर्वी हे पारितोषिक वितरण करण्यासाठी आपण आमंत्रित करूया. मान्यवरांना विनंती करतो की आपण आता असं नसतं बा. तर चला सर्व मान्यवरांना विनंती करतो, आकाश भाई आपण आता सर्वांनी असं नसतं बाबा. तर जयेश भाई गोबारी, भालेराव साहेब आणि आमचे गायकर साहेब, गोबारी साहेब आपण यावं. त्रिवेणी संगमाच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊया. तर 40+ मास्टर गोलंदाज ठरलाय खिडूकपाडा क्रिकेट संघाचा उमेश भोईर ठरलेत. उत्कृष्ट गोलंदाज उमेश भाई यावं ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. उमेश भोईर ठरलेत या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. उमेश भोईर आपण यावा. खिडूकपाडा क्रिकेट संघाचा उत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी ठरलाय. त्यांना ही ट्रॉफी देऊन इथे सन्मानित केलं जाईल. उमेश भोईर आमचा आवाज तुमच्यावर पोहोचत असेल तर या पण. चला त्यांचा एखादा खेळाडू या. त्याच्यानंतर प्रज्योत पाटील यांना आम्ही विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजीची ट्रॉफी देऊन आपण त्यांना सन्मानित करण्यात यावं. प्रज्योतबाई पाटील यावं. प्रज्योत आपण यावं. तर त्याच्यानंतर मी जयदूबाई यांना विनंती करतो आपण यावं. तर या स्पर्धेतील 40+ मास्टर उत्कृष्ट फलंदाज ठरला ज्याने 12 बॉलमध्ये 31 धावा कुठल्या तो आदई संघाचा रिव्हर्स शॉटचा बेताज बादशाह किशोर भोपी ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. त्याच्यानंतर मित्रांनो आपण आता 40+ चा मालिकावीर ज्यांना 1 रुपया फक्त एंट्री, प्रथम क्रमांक 10,000, द्वितीय क्रमांक 5,000 आणि मालिकावीरसाठी रेफ्रिजरेटर फ्रीज. चला प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक ठरला या स्पर्धेमध्ये ज्याने भरीव कामगिरी केली तो खिडूकपाडा 40+ संघ. 40+ संघ खिडूकपाडा आपले सर्व खेळाडू घेऊन दादा यावं लगेचच ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. रोख रक्कम 10,000 रुपये. 1 रुपयामध्ये त्यांना फक्त एंट्री मिळाली आणि 8 संघाने भरीव कामगिरी केली. दादा या ना, उशीर नका करू, आलोक होतोय. त्याच्यानंतर बघा एकदा जोरदार लावून जाऊ दे मित्रांनो. 1 रुपया एंट्री, 5,000 रुपये द्वितीय क्रमांक तो ठरला या स्पर्धेतील दादा भोईर यांच्या नेतृत्वात असणारा खिडूकपाडा क्रिकेट संघ. तर गावदेवी कन्स्ट्रक्शनचे सर्व विनोदभाई चौधरी यांना विनंती करतो आपण यावं. विनोदभाई आपल्या शुभ हस्ते ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देऊन खिडूकपाडा 40+ क्रिकेट संघाला इथे सन्मानित करण्यात यावं. विजय धन्यवाद डीजे. बघा खिडूकपाडा क्रिकेट संघ तुमची एंट्री आली नव्हती, आधी संघ तुमची एंट्री आली नव्हती. तुम्हाला 1-1 रुपया एंट्री होती, तुम्हाला द्यायची होती 1-1 रुपया एंट्री. तर 5,000. त्याच्यानंतर चॅम्पियन 40+ मास्टर 8 संघातून चॅम्पियन ठरलेत ते गावदेवी क्रिकेट संघ आदई 40+ यावं आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. तर आमचे केबल नेटवर्कचे ओनर परशुराम कातारा साहेब, विठ्ठल कातारा साहेब ज्यांनी आम्हाला पाणी दिलं त्यांना विनंती असेल आपण यावं. आपल्या शुभ हस्ते चॅम्पियनचा खिताब, रोख रक्कम 10,000
आणि एक ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं. थँक्यू व्हेरी मच डीजे. त्याच्यानंतर 40+ मास्टर आता मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूला रेफ्रिजरेटर फ्रीज या ठिकाणी दिला जाईल तो फ्रीज घ्या. अगदी एकूण 6 फ्रीज आणि 6 फ्रीज वितरण करण्यासाठी आम्ही विनंती करतो. त्रिमूर्ती आमचे साजनबाई पाटील साडो परिवार, सागरबाई पाटील आणि रोहन शेवलकर आणि त्यांच्या समेत कृपालभाई या चौघांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते मालिकावीर आणि या स्पर्धेतील प्लेयर ऑफ द सिरीज चला फोटो सेशन झाला असेल तर मालिकावीर फ्रीज आपण देऊया. तर मॅन ऑफ द सिरीज ठरला दादा भोईर खिडूकपाडा. जयेश जोशी साहेब यांना विनंती असेल आपण यावं. जयेश जोशी साहेब सुप्रसिद्ध उद्योजक मित्रांनो कामोटे गावातील आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन. तो मालिकावीर साठी फ्रीज थांबा जरा दीपक भाई थांबा तुम्हाला ते टिंगल करत होते तुम्ही. तर मालिकावीर दादा भोईर खिडूकपाडा ज्याने 47 पॉइंट्स या 40+ मास्टर मध्ये कामगिरी केली तो दादा भोई ठरला या स्पर्धेतील प्लेयर ऑफ द सिरीज 40+ मास्टर. जयशेठ जोशी ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी खरं अर्थानं 2 रेफ्रिजरेटर देण्यात आले त्यांचं मनापासून आभार. सुप्रसिद्ध उद्योजक बिल्डर. एकूण पॉइंट आम्ही सांगलेत 42 धावा 1 गडी बाद 47 पॉइंट्स तो या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं मालिकावीर ठरला. दादा भोईर एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या. तर चला आपण आता ही पारितोषिक शेठ तत्व आपण जय शेठ यांचा सन्मान करावा. राजेश शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जय शेठ यांचा सन्मान करावा या स्पर्धेच्या मध्ये. जय शेठ यावा. सुप्रसिद्ध उद्योजक मित्रांनो कामोटेशे पासून तर सिटी ऑफ लव्ह उल्वेनोड शहरामध्ये देखील ज्यांच्या उंच उंच इमारती आपण पाहतो असे व्यावसायिक क्षेत्रातील सुप्रसिद्ध बिल्डर्स सन्माननीय जय शेठ जोशी यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. थँक्यू व्हेरी मच डीजे. त्याच्यानंतर फायनल का मॅन ऑफ द मॅचचा हिरो प्रथमतः मॅन ऑफ द चॉप किट देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. फायनलची मॅन ऑफ द मॅच तर फायनलच्या सामन्याचा सामनावीर दशरथ खांडेकर साहेब यांना विनंती करतो आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना ही ट्रॉफी द्यावी. तर फायनलच्या सामन्याचा सामनावीर आदेश मते ज्याने 2 विकेट घेतलेत तो आदेश ठरलाय फायनलच्या सामन्याचा सामनावीर. आदेश मध्ये यावा. बायकर मॅन खेळाडू आहे मित्रांनो. लसित मलिंगा MIDCचा बोललं तरी वावगं ठरणार नाहीये. ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंदा आपण त्याचा पाहतो. जोरदार टाळ्या. त्याच्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ती उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आम्ही देण्यासाठी आमंत्रित करतो. रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. तर रोहनभाई शिवलकर यांना विनंती करतो बाबूभाई यावा. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण ही उत्कृष्ट फलंदाज क्षेत्ररक्षक ट्रॉफी आपण देऊया. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने विकेट किपिंग करत असताना खऱ्या अर्थानं झेल आम्हाला धुंदरे संघाकडून देखील भरपूर पाहायला मिळाले.
त्याच्यानंतर भरपूर संघाकडून चांगले झेल पाहायला मिळाले, परंतु जी पारितोषिक असतील मग एका टीमचा का तो खेळाडू असेल त्या सर्व पारितोषिक त्याला दिले जातील. तर जय हनुमान नेवालीपाडा क्रिकेट संघाचा टटेंडा टैबू जबरदस्त यष्टीरक्षक निलेश जाधव ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. 6 झेल त्याने या स्पर्धेमध्ये टिपलेत. नितीन टीचर मॉनिटरचा आवाज दे भाई. त्याच्यानंतर आपण उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील की ज्याने या स्पर्धेमध्ये 7 विकेट घेतलेत. सुपर म्हणजे 10 ची मॅच तुमच्यासाठी लास्ट होती. 3 सामन्यामध्ये ज्याने 7 विकेट घेतलेत. तत्पूर्वी पारितोषिक देण्यासाठी मी दिनेश सावंत साहेब 40 मेडिटेकचे सर्व दिनेश सावंत साहेब आपण यावं की ज्यांच्या वतीने सर्व ट्रॉफी आम्हाला देण्यात आल्यात. आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी तुम्हाला ही स्पोर्ट्स सायकल पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय तो कार्तिक जोशी. जय हनुमान नेवालीपाडा क्रिकेट संघाचा कार्तिक जोशी. थँक्यू व्हेरी मच. त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील त्यांनाही स्पोर्ट्स सायकल देऊन इथे सन्मानित करण्यात येईल. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी वितरण करण्यासाठी आणि सायकल वितरण करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. तर पाहुण्यांना आम्ही विनंती करतो आपण यावं. चला त्रिमूर्ती की ज्यांच्या वतीने आम्हाला ही सायकल देण्यात आली आहे, कृपालबाई पाटील, साजनबाई पाटील आणि सागरबाई पाटील त्यांच्या समवेत विनोदभाई चौधरी यांना विनंती असेल. 4 पांडव आम्हाला पाहायला मिळालेत, परंतु 5वा पांडवाला देखील विनंती करतो बाबूबाई यावं. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज रन मशीन जिन्होंने 3 मैच में 33 बॉल का सामना किया और दमदार बल्लेबाजी करते हुए 74 धावा ठोकल्या तो प्रणय 11 सहारा शिवकर. पंढरीनाथ कडव यांनी पुरस्कृत केलेला संघ शिवकर संघाचा प्रणय म्हात्रे कॅप्टन. हॅलो हॅलो. थँक्यू व्हेरी मच जय प्रणय. काय सांगशील? टॉप क्लास परफॉर्मन्स झाला. प्रत्येकाला वाटतं की चॅम्पियन व्हावं. काय सांगशील प्रवास या स्पर्धेतील? एक नंबर प्रवास झाला, कारण आम्ही इथे कधी ट्रॉफी मारली नव्हती. सेकंड नंबर आला तरी आम्ही जाम खुश आहोत इथे. राजेश शेठ कातारा, आकाश शेठ कातारा आणि गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेपाली संघानं पाळलं हे स्वप्न. काय थोडंसं तुला वाटलं की कुठंतरी या स्पर्धेमध्ये चुकते की काय थोडं गालबोट लागलं की नाही की स्पर्धा परफेक्ट झाली आमची? 100% यशस्वी झाली स्पर्धा. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कुठलाही गालबोट न लागता ही स्पर्धा यशस्वीरित्या आम्हाला पाहायला मिळाली. त्याच्यानंतर आपण आता क्षेत्ररक्षक गोलंदाज फलंदाज दिलेत. तत्पूर्वी आपण सिरीज देण्या अगोदर 5म क्रमांकाचा पारितोषिक तर नेरे दुंद्रे विभाग 40+ मास्टर सेकंड प्राइज ठरलेत. त्यांना विनंती असेल आपण यावं, कारण त्यांनाही 1 रुपया एंट्री. प्रथम क्रमांक 5,000, द्वितीय क्रमांक 2,500 आणि त्यांच्यासाठी ही स्पोर्ट्स सायकल देण्यात येणार. तर काल मला वाटते चॅम्पियन ठरलेत त्या 4 संघामधून ते मेडिटेक चॅम्पियन ठरलेत, परंतु सेकंड रनरअप ठरलेत ते नेरे दुंद्रे विभागाचा कॅप्टन जर आला असेल तर त्यांना विनंती असेल की आपण ही ट्रॉफी आणि कॅश प्राइज स्वीकारण्यासाठी यावं. चला मला तर वाटते उत्तम शिवकर संघाचे साईनाथ आलेत ज्यांनी दमदार कामगिरी केली. साईनाथ भगत बघा शो मॅच होत्या मित्रांनो. 4 संघ होते आणि त्यांनाही 1 रुपया एंट्री. प्रथम क्रमांक 5, द्वितीय क्रमांक 2.5. तर सुनील तांडेल साहेब आमचे महाराष्ट्र पोलीस आणि मर्फीशेट मस्कर यांना विनंती करतो आणि त्यांच्या समेत आमचे क्राईम ब्रँचचे उरितकीर साहेब यांनाही विनंती करतो आपण देखील यावं. राजेश शेठ कातारा यांच्यावरती असणारं हे प्रेम ही महाराष्ट्र पोलीस दलातील बाजीराव सिंगम आपण पाहतो आणि त्यांच्या शुभ हस्ते ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी नेरे दुंद्रे विभाग आणि रोख रक्कम 2,500 देऊन त्यांचा सन्मान.
त्याच्यानंतर सचिन म्हात्रे साहेब, जयेश गोवारी साहेब आणि आमचे देविदास भाऊ गोवारी, संपूर्ण आमचे मित्र परिवार भालेकर साहेब आपण यावं, गायकर साहेब आपण देखील सर्वांनी यावं. तर चॅम्पियन ठरलाय तो मेडिटेक 40+ क्रिकेट संघ. दिनेश सावंत साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ. मी विनंती करतो दिनेश सावंत साहेब यावा आपण ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. रोख रक्कम 5,000 रुपये. आमचे जय पाटील यावा आपण ही ट्रॉफी स्वीकारावी. दमदार परफॉर्मन्स राहिला. स्वतः मेडिटेकचे ओनर दिनेश सावंत साहेबांना विनंती करतो आपण ही ट्रॉफी स्वीकारावी. थँक्यू व्हेरी मच. त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज 40+ मास्टर भूमिपुत्र मेडिटेक निरुंदर विभाग आदईवाला विभाग. द मॅन ऑफ द सिरीजचा दावेदार ठरलाय ज्याने लेग ब्रेक गोलंदाजी करत असताना तितकीच ताकदवर फलंदाजी करत असताना मेडिटेक 40+ क्रिकेट संघाचा जय पाटील ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. 4 आपण जे संघ पाहिलेत ओपन त्या संघांमधून जय ठरलेत आणि त्यांना मालिकावीर मोतीराम कातारा साहेब आणि विठ्ठल कातारा साहेब आपण यावं. MK आणि VK दोन बंधुओं की जोडी यावं. आपल्या शुभ हस्ते ही स्पोर्ट्स सायकल आपण द्यावी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू व्हेरी मच DJ जय सर. अभिनंदन. प्रथमतः राजेश शेठ कातारा यांनी पाहिलेलं स्वप्न, कारण राजेश शेठ कातारा जेव्हा फोटो झाले सुगीचे दिवस आले आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला फक्त 1 रुपया एंट्री. 1 रुपया घेण्यासाठी मला वाटतं तुमच्या संघांना लोन लागला की काय मिळालं नाही मला माहिती नाही, कारण कुणीच एंट्री 1 रुपया दिली नाही. कसं वाटलं 10,000 5,000 मालिकावीरसाठी रेफ्रिजरेटर फ्रीज. तुम्हालाही जे 4 संघ होते त्यांच्यासाठी मालिकावीरसाठी सायकल प्रथम क्रमांक 5, द्वितीय क्रमांक 2.5, संपूर्ण जेवणाची उत्तम व्यवस्था. म्हणजे एका दिवसाला राजेश शेठ कातारा यांनी 1 लाखाची उलाढाल केली फक्त एकच दिवसाची. काय सांगाल? थोडक्याच्या भाषेत राजेश दादा पहिला हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि इकडचं आयोजन म्हणजे खूप आमचं हे लकी ग्राउंड आहे. माझ्यासाठी तर खूप लकी आहे पहिल्यापासून. आणि आयोजन खूप सुंदर आणि 1 रुपयात एंट्री एवढं मोठं प्राइस देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं पुढच्या वर्षी किती एंट्री असावी? पुढच्या वर्षी रुपयाला 75 पैसे. पुढच्या वर्षी 50 पैसे. तर क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. प्लेअर ऑफ द सिरीज जय ठरलेत. अभिनंदन जय दादा. तर आता आपण प्रथम जे 5 संघ त्यांना पारितोषिक देऊया. स्पर्धेतील 5म क्रमांकाचा मानकरी रोख रक्कम 25,000 रुपये, रेफ्रिजरेटर फ्रीज आणि आकर्षक ट्रॉफी देऊन त्या संघाला सन्मानित केलं जाईल. परंतु तत्पूर्वी हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो तर नेवाली गावचे आमचे सर्व यावा बलराम कातारा, शिवा बैलाचे मालक PSI रोशन कातारा साहेब, नितेश भाई असतील, काका असतील, सर्व आमचे कमिटी मेंबर्स. काका यावं, विशाल भाई आपण यावं, वैभव भाई आपण सर्वांनी यावं. आमचे कमिटी मेंबर्स. प्रदीप आपण जा या आपण सर्वांनी या. विशाल भाई आपण, प्रदीप भाई आपण, वैभव भाई यावं, वैभव यावं. सर्वांना विनंती असेल आमचे कमिटी मेंबर्स आपल्या शुभ हस्ते इथे आपण 5म क्रमांकाची ट्रॉफी देऊन त्या संघाला सन्मानित करूया की ज्या संघाने भरीव कामगिरी केली आणि तो संघ ठरला या स्पर्धेमधला JKC दादा सरकार 11 धुंद्रे या स्पर्धेत ठरलाय 5म क्रमांकाचा मानकरी यावा. अरे बाबा धुंद्र्याचा गणलाव चॅम्पियन नंतर त्याच्यानंतर कॅप्टन प्रवीण यावं. जबरदस्त कामगिरी झाली या स्पर्धेमध्ये. अभिनंदन. प्रथमतः कसं वाटतं ही ट्रॉफी मिळाली आपल्याला, इथपर्यंत पोहोचलात? खूप छान वाटतंय. आयोजन पण खूप छान आहे. राजेश दादांना फर्स्ट ऑफ विश करतोय हॅपी बर्थडे दादा. आणि खूप चांगलं आयोजन आहे. खूप 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 चांगला. आणि पुढच्या वर्षी पण असं आयोजन करा. सुरुवात यंदाची पहिली तुझी की अगोदर कधी ट्रॉफी मारल्यात? या सीझनची पहिलीच ट्रॉफी? नाही, दुसरी झाली. फर्स्ट ऑफ ऑल धुंद्रे पाड्याला चॅम्पियन ठरलेलो. आता इथे 5वा नंबर आला.
यावर्षी भरपूर आम्ही तुम्हाला फोन केले. विश्वास पाटील साहेब आमचे दादा सरकार त्यांच्यामुळे तुम्हाला एंट्री फिक्स झाली. पुढच्या वर्षी तुम्हाला फोन करावा लागेल की तुम्हीच फोन कराल? नाही, आम्हाला फोन करायची गरज नाही लागणार. आम्ही स्वतःहून बघू आणि आमचे विश्वासदादा पाटील संघाचे पुरस्कर्ते आहेत, ते स्वतःहून पुढाकार घेतील आमच्या टीमसाठी. क्या बात आहे. एकदा जोरदार लावून जाऊ द्या. या स्पर्धेतील पंचम क्रमांकाचा मानकरी ठरलाय जिकेश 11 दादा सरकार धुंद्रे क्रिकेट संघ. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा आपण पारितोषिक देऊया. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी अजून एक आपल्या धुंद्रे गावातील संघ पाहायला मिळेल. तत्पूर्वी पंचम क्रमांकाची ट्रॉफी चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी वितरण करण्यासाठी आपण मान्यवरांना इथे आमंत्रित करूया. अमोल काकडे साहेब, शेखर आंबोलकर साहेब, सुनीलजी तांडेल साहेब, मनोहर फडके साहेब, उडीदगीर साहेब आमचे क्राईम ब्रँच, सुनील तांडेल साहेब महाराष्ट्र पोलीस, सर्वांना विनंती ग्रुप आमचा मित्र परिवार यावा. उडगीर साहेब आपण देखील यावा. यांच्या शुभ हस्ते 7 स्टार ग्रुप. मित्रांनो कधीही त्यांचा जर मूड झाला की आपल्याला सातारा जायचंय, गोवा जायचंय, एका झटक्यात रात्रीमध्ये त्यांची पिकनिक तयार होते. मग पंढरपूर असू द्या, अक्कलकोट असू द्या, शिर्डी असू द्या, असा 7 स्टार ग्रुप चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय. वर बेगीन चढ गो सुंदरा, गाडी लागले धुंद्रा आणि तिरंगा 11 धुंद्रे संघ ठरलाय या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आहे. अरे बाबा तुला बोललो धुंद्र्याचा गाणी लाव. विचारणार तुम्ही स्वतः आयोजक आहात. आज या राजेश शेट कातार, आकाश शेट कातार आणि गौरी स्पोर्ट्स नेवाली यांची ही स्पर्धा कशी वाटली? नियमांचं पालन कसं वाटलं? एकदम दमदार स्पर्धा होती आणि राजेश दादाने आम्हाला एंट्री दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि दादाला आमच्या तिरंगा ट्रिप तर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 2 वर्षापूर्वी महेश शेलार या स्पर्धेमध्ये बायकरमॅन ठरला होता. काय तो काय कारण असेल की आपण या स्पर्धेत तो खेळताना दिसला नाही? थोडी त्याची फिजिकल फिटनेस व्यवस्थित नसल्यामुळे तो खेळू शकला नाही, पण नक्कीच पुढच्या वर्षी त्याला इथं खेळताना दिसेल. अमर सुरुवात चांगली झाली की थोडासा बॅट पचमध्ये संघ या सीझन मध्ये? आता 3 एंट्री केलो आणि 2 वेळा एक चॅम्पियन झालो आणि इथं 4th प्राइज भेटले मला. आणि तुम्ही आयोजकात मी प्रश्न विचारला की कुठे काय तुला वाटलं स्पेशल या स्पर्धेमध्ये? फक्त 11,000 एंट्री म्हणजे 11.5 होती, संघाने 11 दिली. शेटनी सर्वांना सांगितलं तुम्ही कमी देता, आम्ही कोणालाच कमी देत नाही, परंतु तेही ॲक्सेप्ट केलं आणि 1 लाख रुपये आणि त्याच्यानंतर हा 16,000चा फ्रीज 40+ फ्री एंट्र्या. फ्री एंट्री आता तर नेरेदुंद्र विभागात एवढ्या स्पर्धा होतात आपल्या इकडे, तर कोणी एंट्री देत नाही आणि त्याबद्दल मी राजेश दादांचे पहिले आभार मानतो. 40+ संघाला एवढं प्राधान्य दिलं. त्यानंतर फ्रीज आणि एवढे बक्षीस कोण देत नाही, त्यामुळं पण नेवाली आणि राजेश दादांचे पूर्ण आभार मानतो आमच्या टीमतर्फे. क्या बात आहे, अभिनंदन अमर. त्याच्यानंतर आपण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देऊया आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी वितरण करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो PSI रोशन कातारा साहेब, विश्वास पाटील आमचे बाबू यांना विनंती करतो. एक टार्ड हिटर फलंदाज सत्याबाई आपणास विनंती करतो आपण देखील यावं. आमच्या राजाबाई यांचे परम मित्र विशाल कातारा साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं. PSI रोशन कातारा सर आपण देखील यावं. मोतीराम कातारा साहेब आणि विश्वनाथ कातारा साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं. त्यांच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांक स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय की मित्रांनो दरवर्षी या स्पर्धेमध्ये ते खऱ्या अर्थानं ट्रॉफी घरी घेऊन जातात. गेली 2 वर्ष फ्रीजही घेऊन गेले. यंदा मात्र लखनबाई आणले ना पिकअप, त्यांना माहिती होतं. आणि संजय कातारा साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं. संजय कातारा साहेब आपण यावं. तर या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी रोख रक्कम 3773 शिवाबायलाचे मालक बलराम कातारा. तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय जय हनुमान 11 नेवाली पाडा क्रिकेट संघ. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. लगातार 5 वर्ष या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी.
थँक्यू व्हेरी मच DJ लखनभाई. प्रथमतः अभिनंदन आपल्या संघाचं. दरवर्षी आपण या स्पर्धेमध्ये खेळता. काय सांगशील आमच्या राजेशभाई कातार आणि आकाशभाई कातार यांच्याबद्दल की 5 वर्ष तुमचा प्रवास या स्पर्धेमध्ये नेहमी सुखकर चाललाय? सर्वप्रथम तर दादांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि एवढी मोठी स्पर्धा भरवतात, दरवर्षी आम्हाला खेळण्याची संधी देतात. त्याच्यामुळे दादांचे खूप खूप अभिनंदन. आणि एवढी 6 दिवसाची स्पर्धा पार पडतात, कशाचा गालबोट नाही आणि शिस्त पद्धतीत स्पर्धा पार होते. रायगडमध्ये आम्ही खेळतो तर अशी स्पर्धा टाईम टू टाईम पार पडते ही गौरी स्पोर्ट नेवाळीची. त्याबद्दल दादांचे खूप खूप या भरपूर तुम्ही स्पर्धा रायगड ठाण्यामध्ये खेळत असता, परंतु रायगडमधली ही एकमेव अशी स्पर्धा आहे की जिथे 40+ संघांना प्राधान्य दिलं, तेही 1 रुपयात तेही घेतली नाही एंट्री. आणि काय सांगते, असं आयोजन कधी कुठं पाहिलंय का? मालिकावीरसाठी फ्रीज का? आपण बाईक तर सर्व ठिकाणी ठेवतो, परंतु रेफिडचा शोरूम तुम्ही पाहताय. नाही, खरंच मी त्याबद्दल पण अभिनंदन केलं दादांचं का 40+ला एवढं मोठं प्राधान्य दिले. आणि 1 रुपयामध्ये कुठेच एंट्री नसते 40+ला. आज हो ते 10,000 प्रथम प्रधान, सेकंड आणि 5,000 रुपये. तर अभिनंदन. जहानुमान 11 नेवालीपाडा संघ ठरलाय या स्पर्धेतील 3य क्रमांकाचा मानकरी. त्याच्यानंतर 2य क्रमांकाची ट्रॉफी आणि रेफिल्टर आणि रोख रक्कम वितरण करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. तर परशुराम कातारा साहेब, विश्वासभाई सागरभाई कातारा आपण यावं. विश्वासभाई आपणास विनंती असेल. परशुरामभाई आपणास विनंती असेल. ओमकार पाटील, चला बैलगाडा क्षेत्रातील आमचे युवा शिलेदार विश्वासभाई आपण यावं. तर अजितभाई यावं. तर 2य क्रमांकाचा मानकरी ठरलाय आमचे भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व, विद्यमान सरपंच आनंदभाई ढवले यांच्या गावातील संघ, आणि त्या संघाला पुरस्कृत करून दिले गेलंय तो प्रणय 11 शिवकर संघाचे पुरस्कर्ते ते आमचे मोहगावचे पंढरीनाथ गडाव यांनी पुरस्कृत केलेला संघ की या सीझन मध्ये 5वी ट्रॉफी. एकदा प्रणय नाव लागलं की ट्रॉफी जिंकलीच पाहिजे. त्यांना मी साहेब शेठ म्हणत असतो, परंतु एकदम साधा आणि सिंपल माणूस. तुम्हाला मला शेठ नका म्हणून, मी साहेब नाही, मी एक साधा माणूस आहे. गेल्या वर्षी 30 ट्रॉफी या संघाने जिंकल्या आणि यंदा 5 जिंकल्यात. तो प्रणय 11 सहारा शिवकर संघ या स्पर्धेमध्ये ठरलाय 2nd नंबर रनर अप. रोख रक्कम 50,000, भव्य दिव्य ट्रॉफी आणि फ्रीज. थँक्यू व्हेरी मच DJ. आता आपण मॅन ऑफ द सिरीज कडे जाऊया. तर मालिकावीर प्रणय कॅप्टन आपण यावं जरा. प्रणय प्लीज. सेकंड रनरअप ठरला या स्पर्धेमधील प्रणय 11 सहारा शिवकर संघ. प्रथमतः कॉंग्रॅच्युलेशन्स प्रणय. काय सांगशील, टॉप क्लास परफॉर्मन्स झाला स्पर्धेबद्दल आणि स्वतःच्या संघाबद्दल? नक्की स्पर्धा तर खूपच चांगली आहे, खेळायला मजा येते आणि टीम पण आमची मेहनत करते, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. मागच्या 2 वर्ष तुम्ही या स्पर्धेमधून पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर झालात आणि यंदा हे स्वप्न साकार केलं. आमचे आयोजक राजेश शेठ कातारा आणि आकाश शेठ कातारा यांच्याबद्दल 2 शब्द. नक्कीच आयोजन एवढं चांगलं करतात आणि मेहनत पण खूप घेतात, असं आयोजन होणे शक्य नाही. पुढच्या वर्षी नक्कीच पहिली फिक्स करू तुमची. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तत्पूर्वी आपण मालिकावीरची ट्रॉफी देण्या अगोदर थोडीशी दिलगिरी आम्ही व्यक्त करतो, कारण केक नंबर 87 आता आपण या ठिकाणी पाहतो केक मेल्ट होईल, त्याच्यामुळे आम्ही वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहोत. जयेश भाई थोडासा आपण पुन्हा एकदा केक नंबर 86 आपण करताना कापणार आहोत. नितीन डीजे जरा सॉन्ग प्ले कर. नाद करते का? भाऊ बोलले म्हणजे देव बोलले. बादशाह वही सिकंदर किंग मेकर टाइगर
असणार राजेश शेठ कातारा. तर यावं सर्वांनी आमचे सुनीलभाई असतील, सुनील भाऊ यांना विनंती असेल, शिवसेनेचे दमदार नेतृत्व जयेश शेठ यांना विनंती करतो आपण देखील यावं. आमचे त्रिमूर्ती यावं. त्याच्यानंतर विनोदभाई आपल्याला विनंती असेल, आमचे सावंत साहेब सर्वांना विनंती असेल यावं. आता 86वा नंबर 87 नंबर केक आपण कापत आहोत. याच्यानंतर राजेश शेठ कातारा बिझी होतील, त्याच्यामुळे प्रत्येक जण आपण पुढच्या केक त्यांचा अजून मित्रपार आपल्याला पाहायला मिळेल. डीजे प्ले सॉन्ग. हॅलो. थँक्यू व्हेरी मच डीजे. तर मालिकावीर प्लेअर ऑफ द सिरीज या स्पर्धेमध्ये आपण आता मालिकावीर देणार आहोत. रोख रक्कम 15,000 रुपये आणि आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफी प्लेअर ऑफ द सिरीज साठी या ठिकाणी दिली जाईल. तत्पूर्वी मालिकावीर प्रदान करण्यासाठी मोतीराम शेठ कातारा, परशुराम कातारा साहेब, विठ्ठल कातारा साहेब, सेवन स्टार आमचे, चला 7 स्टार आमचे उदगीर साहेब, वैभव कातारा साहेब, त्यांच्या समेत आमचे मनोहर फडके साहेब, त्याच्यानंतर आमचे तांडेल साहेब यावं सर्वांनी आपल्या शुभ हस्ते. या पण मालिकावीर रोख रक्कम 15,000 रुपये यावं सर्वांनी. आमचा 7 स्टार ग्रुप. जर महफिल बनली ना मित्रांनो की जायचं म्हणजे पंढरपूरला जायचं, शिर्डीला जायचं म्हणजे जायचं, अक्कलकोट जायचं म्हणजे जायचं आणि देवदर्शनासाठी नेहमीच आपण त्यांचा दमदार योगदान पाहतो. असा आमचा 7 स्टार ग्रुप यांच्या शुभ हस्ते मालिकावीर. बघा प्रथमतः या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने भरीव कामगिरी केली, ज्याने 22 बॉल मध्ये 61 धावा, 4 विकेट संपादन केले, एकूण 81 पॉइंट्स, तो खेळाडू या स्पर्धेमध्ये ठरलाय मालिकावीर आणि त्याचं नाव आहे. बघा प्रथमतः आम्ही त्या संघाला सूचित करतो, यंदा तुम्हाला आम्ही माफ करतो, परंतु पुढच्या वर्षी जर तो खेळाडू सिरीज घेणारा नसेल तर त्या संघाला सिरीज दिली जाणार नाही. हे क्रिकेटचे नियम आहेत, म्हणून आम्ही यंदा तुम्हाला सांगतो, पुढच्या वर्षी जर या चुका कराल तर आम्ही अन्यथा दुसऱ्या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक देऊ. तर रोख रक्कम 15,000 रुपये जय हनुमान नेवालीपाडा क्रिकेट संघाचा रोशन जाधव ठरलाय. 22 बॉल 61 धावा, 4 गडी बाद, 81 धावांसह तो ठरलाय या स्पर्धेतील मालिकावीर. थँक्यू डीजे. 1 मिनिट, मला त्यांचे बंधू आलेत. प्रथमतः अभिनंदन तुमचं. मला वाटतं तू योग्य वाटत नाही, काय सांगाल? योग्य तर वाटत नाही, पण त्याला जॉब इम्पॉर्टंट नाही. पण ठीक आहे, जॉब इम्पॉर्टंट असू द्या, परंतु जी मॅच तुम्ही केलता दिवसभर, आता तो या वेळेला येऊ शकत होता कदाचित, परंतु पुन्हा या चुक्या नाही झाल्या पाहिजेत. हा ठीक आहे, नाही होणार. क्या बात आहे. चला बेस्ट ऑफ लक. एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या या स्पर्धेतील मालिकावीर जय हनुमान नेवालीपाडा क्रिकेट संघाचा रोशन जाधव. 15,000 रुपये. तर प्रथम क्रमांक रोख रक्कम 1 लाख रुपये, भव्य दिव्य ट्रॉफी आणि त्याच्यानंतर हा रेफ्रिजरेटर फ्रीज आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी शिवसेनेचा ढाण्यावाग, कामोठे शहराचा विकास, ज्यांच्या माध्यमातून आम्ही पाहतो असे दमदार नेतृत्व शहर प्रमुख सुनील भाऊ गोवारी यांना विनंती करतो आपण यावं. त्यांच्या समेत व्यावसायिक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतलेले कामोठे शहराचे भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व सन्माननीय जयशेठ जोशी आपणास विनंती करतो आणि मॅडिटेक 40+ चे सर्व दिनेश शेठ सावंत साहेब यावं आपण आपल्या शुभ हस्ते. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी रोख रक्कम 1 लाख रुपये आणि रेफ्रिजरेटर फ्रीज आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलाय भोलानाथ शेठ पाटील माजी सरपंच वलप यांनी पुरस्कृत केलेला संघ अथर्व 11 गावदेवी
कानपोली ठरलाय आमदार चषकाचा मानकरी. सुनील भाऊ यांच्याकडे आम्ही जाणार आहोत मित्रांनो. राजकीय क्षेत्रातील एक दमदार वजनदार व्यक्तिमत्व. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. रोख रक्कम 1 लाख रुपये, रेफ्रिजरेटर, फ्रीज आणि भव्य दिव्य ट्रॉफी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 मिनिट जरा मी सुनील भाऊ यांना विनंती करतो. सुनील भाऊ आपण आलात या स्पर्धेमध्ये. राजेश शेठ कातर यांच्या वाढदिवसानिमित्त आपलं 2 शब्द आपण नवनवगत व्यक्त करावं. प्रथम राजेश कातारा हे माझे मित्र नसून माझे भाऊ आहेत आणि या भावासाठी प्रथम मी बाहेर असताना सुद्धा त्यांना मी शब्द दिला होता किती वेळ होऊन द्या मी येणार म्हणजे येणार. आणि राजेश कातारा तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि या मॅचेस तुझ्या दरवर्षी ज्याप्रमाणे होतात दरवर्षी काही ना काही वेगळा करत असतो आणि अजून काहीतरी वेगळा करत जा. या आमच्या तर्फे तुला खूप खूप अभिनंदन असेल आणि तुमचा कौतुकसुद्धा असेल का दरवर्षी मी अनेक कार्यक्रम करतो परंतु ज्या तारखेनुसार प्रत्येक वर्षी ज्याचा कार्यक्रम होतो तो राजेश कातारा आहे. कारण का प्रत्येक वेळी काही ना काही गोलगुट असतात कार्यक्रमाला परंतु राजेश कातारा यांचा ही तारीख जी असते ती दरवर्षी 30 तारीख असते. त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. तर कृष्णा आपण ठरलेत या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी. 2 शब्द आपल्याही देखील आपण या ठिकाणी सांगावं. पहिल्यांदा राजेश दादाला हॅपी बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आयोजन तर यंदा लयच भारी झाला होता. दरवर्षी आम्ही प्रयत्न करतो ट्रॉफीसाठी पण आम्हाला काय ट्रॉफी मान्य नाही यावेळेस घेतली. सुधीर भाई तुम्ही काय सांगाल? बोलला तो थोडक्यात. दादाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 4 वर्षे खेळलो आम्ही इथे. प्रत्येक वेळी सुपर एटच होते आमची बाहेर निघत होते पण या वेळेला पोरांनी चांगली मेहनत केली आणि सपोर्ट पण चांगला झाला त्यामुळे आम्ही यंदा फायनलला पोहोचलो आणि चॅम्पियन झालो. चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली आयोजित 16व्या पर्वामध्ये आमदार चषकाचा मानकरी ठरला. भोलानाथ शेठ पाटील माजी सरपंच वलप यांनी पुरस्कृत केलेला संघ अथर्व 11 गावदेवी कानपोली संघ. रोख रक्कम 1 लाख रुपये, भव्य दिव्य ट्रॉफी, रेफ्रिजरेटर, फ्रीज. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा या पद्धतीने भेटूया नवीन उमेदीने जोशाने. डीजे